च्या माध्यमातून पारितोषिक ठेवण्यात आलंय। लगातार 3 चौके आणि लगातार 3 विकेटसाठी इकडे मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। दादा प्रतिष्ठान आणि दादाचं नाव घेतल्याशिवाय समर्थनगर नाहीये। संतोष तुकाराम चव्हाण ज्यांची अनेक वर्ष मात्र या मैदानाला सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं, अनेक कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या मैदानात राबवली गेली। येस, आपण जर त्या स्क्रीनच्या वरून देखील मारला तरी मात्र आयोजकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। पडद्याच्या वर मारा, 500 रुपये घेऊन जावा। येस, पहिल्या चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय। प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत, ते देखील आवर्जून इकडे बक्षीस देण्यासाठी तयार आहेत। येस डीजे, आपण देखील लक्षात राहा, लक्षात ठेवा की ओव्हर संपल्यानंतर विकेट गेल्यानंतर डीजे वाजला पाहिजे। आणि आपले कॅमेरामॅन, आपण देखील मात्र आपल्या प्रेक्षकांमध्ये आता कॅमेरा फिरवायचा आहे। कोण जास्त सुंदर डान्स करेल हे मात्र आपल्याला बघायला देखील उत्सुकता आहे, त्याला देखील बक्षीस दिलं जाणार आहे आयोजकांकडून। चला आता मात्र सागर सर आपण कंटिन्यू करायचं आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच। स्वागत आहे सर्वांचं। सेमीफायनलची मॅच आहे। भांडूप म्हटलं तर कबड्डी दहीहंडी खूप वर्षापासून या परिसरात क्रेज पाहिला गेला आहे। 2011-12 आम्ही देखील केटी थापांची देखील क्रीडा स्पर्धा आम्ही ह्या भांडूपमध्ये खूप वर्षापासून, मग साऊथ मुंबई वरळीमध्ये देखील मुंबई अजून विचारतात की भांडूपची ती क्रीडा स्पर्धा अजून होत नाहीये, परंतु भांडूपने खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, कबड्डी दाखवली, दहीहंडी दाखवली, असं भांडूप आहे। एंडिंग 9 स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे। लॉकडाऊन मध्ये आम्ही टेरेसमध्ये खेळलो, घरात खेळलो, पोलीस आले की पळायचो पण खेळायचो, क्रिकेट बंद नव्हता। असं आपलं क्रिकेटने खूप सारे मित्र दिले। प्रथम क्रमांक तब्बल 21,000 रुपये, द्वितीय क्रमांक 11,000 रुपयाचं आकर्षक चषक आहे। एंटिक 9 मित्रमंडळ युगंधर चषक 10वं पर्व, ज्यावर सर्वांना आहे गर्व। या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला। बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला गौतम शर्मा आहे। दिव्याचा एक जबरदस्त खेळाडू आहे। दिवा, अंधेरी, मरोळ, त्यानंतर जर पाहिलं तर चेंबूर, गोवंडी, प्रत्येक विभागातून आज खेळाडू इकडे येताना पाहिला गेला। वरळीचे देखील काही खेळाडू खेळताना पाहिले गेले। जोगेश्वरी, अंधेरी त्या परिसरातून देखील खेळाडू आले। मुंबई कधी न थांबणारी मुंबई आणि कधी न थांबणारं मुंबईचं क्रिकेट आहे। काल वानखेडे स्टेडियमला पण मुंबई भारत संघ खेळला। महिलांनी देखील यावर्षी वर्ल्ड कप जिंकला, त्यामुळे भारतामध्ये एक वेगळा क्रेज आहे। स्ट्राईक एंडला गौतम, नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर रुपेश। पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी कुणाल, SP जलसा मालाड त्यांच्या विरुद्ध राहुल 11 मरोळ। या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला। व्हाईट बॉल, व्हाईट +1, 1-1 रन खूप महत्वाची आहे। भांडूपमध्ये प्रेक्षकांची गर्दी ही नेहमीच बघायला मिळाली, मग ती भले 5,000ची मॅच असू दे या 50,000ची मॅच असू दे, परंतु प्रेक्षकांचा सपोर्ट, प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकाचा बाहेर डायरेक्ट बॉल गेला आणि कॅच पकडली तर त्याला पण कॅच प्राइज आहे। काही गिफ्ट प्राइज आपण देणार आहोत। या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय। प्रेक्षकांची प्राइज लावलं, फिल्डरने बॉल सोडला। विकासजी पाटील यांच्याकडे देखील प्रत्येक बाउंड्रीसाठी कॅश प्राइज आपण पाहायला मिळतील। सर्व खेळाडू आज इकडे एन्जॉय करतायत। बॉलिंगसाठी आपण पाहता कुणाल, स्ट्राईकला लेफ्टी बॅटर गौतम। या बॉल आतमध्ये आणलाय, बॉल समोर टॅप केला गेलाय। जबरदस्त टायमिंग करत असताना गौतम, रन मात्र सिंगलने पुढे जाईल। स्वतःवर नाराज आहेत। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, रन झाले 4। आज सर्व या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युगंधर चषकाचं आपण आयोजन पाहत आहोत आणि 10वं वर्ष। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शिवमवर जबाबदारी दिली गेली आहे। सर्व खेळाडूंचं स्वागत आहे, सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे व्यासपीठावर आमच्या सर्व मान्यवर। आज नवनिर्वाचित या परिसराची नगरसेविका ज्योतिताई राजभोग तिला मॅचचा आनंद घेत आहेत।
आणि सर्व आमचे मित्रपरिवारास इकडे आले आहेत. यावर देखील ऑफ स्टिकच्या इकडे जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. कबड्डी खो खोचा देखील एक वेगळा क्रेज भांडुपकरांनी दाखवला. सह्याद्री पराग सारखे नामवंत खेळाडू या परिसरातून देखील पाहायला मिळाले. आणि क्रिकेटसाठी तर भांडुपकर नेहमीच अग्रेसर पाहिले गेलेत. मग खूप चांगले चांगले संघ या परिसरातून आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगले चांगले प्लेयर्स इकडून आपण घडताना पाहायला मिळाले. गल्लीतलं क्रिकेट आज मुंबईच्या काण्याकोपऱ्यात जाऊन पोहोचलं गेलंय. त्यामुळे मुंबईचं क्रिकेट आणि क्रिकेटची एक वेगळी दुनियादारी आहे. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं व्हाईट बॉल. बॉल कोण शिवमकडून थोडी मात्र चुकी होतीये. धावफलक आपण पाहिलं तर 6 रन्स आले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब. क्रिकेट पुढे गेलं पाहिजे यासाठी मात्र सर्वांची मेहनत आहे. काल आपण लहान मुलांच्या देखील मॅचेस पाहिले गेले. ती लहान मुलं देखील LED स्क्रीनला आपण पाहू शकतो. आज ते मॅच पाहतात. एवढा शांत तो घरात पण कधी बसला नसेल. एवढा इकडे शांत LED स्क्रीनवर मॅच बघतोय. सुहास तिकडे होते. आपण पाहिलं तर रन एक खूप महत्वाची असणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. राहुल 11 मरोळ, अंधेरी, चकाला त्या परिसरातील देखील एक सर्व स्टारकास्ट घेऊन इकडे आले आहेत. भांडूपमध्ये खेळायचं आहे. भांडूपमध्ये येऊन जिंकणं सोपं नाहीये. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय. मी नेहमी क्रिकेटसाठी आलो, परंतु भांडूपमध्ये येऊन भले भले मुंबईकर थकले की भांडूपमध्ये येऊन जिंकणं. इकडे क्रिकेटचा वेगळा डिफिकल्ट खेळ आहे. टॅप क्रिकेट सोपं नाहीये. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर गौतम दिव्यावरून आज खास या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत. दिवा, डोंबिवली, कल्याण त्या परिसरात देखील चांगलं क्रिकेट आहे. पुढे अंबरनाथ, शहाड, बदलापूर, भिवंडी, वाडा त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट आहे. तिकडे पालघर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंडरआर्म क्रिकेट आहे. स्ट्राईक एंडला गौतम. या बॉल देखील आपण पाहिलं तर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. कोकणात देखील अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळलं जातं. मग देवगड, रत्नागिरी, मालवण, कुडाळ, संगमेश्वर, दापोली त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट पसरलंय. गोवा राज्यात देखील अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. परंतु भांडूपचं क्रिकेट वेगळं आहे. भांडूपमध्ये जिंकणं सोपं नाहीये. भले तुम्ही कुठेही खेळा, परंतु भांडूपमध्ये येऊन जिंकणं, भले भले संघ इकडे येऊन खेळले परंतु त्यांच्यासाठी डिफिकल्ट आहे. 9 रन्स आले धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंडला गौतम. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शिवम. या बॉलवर देखील बोल्ड आउट. यष्टी उडवली गेली. बॅटर आउट. या बॉल देखील टॅप केला गेलाय. अंडर 19 देखील भारताने यावेळी विश्वचषक जिंकला. मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुख चांद, पृथ्वी शॉ आणि आता मराठमोळा आयुष म्हात्रे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर पुन्हा एकदा सुफियान. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय. कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील तिकडे 2. बघता बघता धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. सेमीफायनलची मॅच आहे. रन झाले आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 रन्स. सर्व या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून दाखल गेली आहे. त्यांचं देखील अगदी मनापासून आभार आहे. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आज सर्व या ज्यांनी सहकार्य केले गेले आमच्या सर्वांचा आभार आहे. बाळगोपाळ सावी मित्रमंडळ, त्यानंतर
गोपाळ साई सेवक मित्रमंडळ, त्यानंतर श्री समर्थ मित्रमंडळ, दादा प्रतिष्ठान, 4141 ग्रुप, जयंबे मित्रमंडळ, शिवछत्रपती गोविंदा पथक, 33 कोटी युवा गोविंदा पथक, 2 गोविंदा पथक या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात. त्यानंतर निधी स्मृती संघ, विहान बॉईज, युवराज फाउंडेशन, विजय क्रीडा मंडळ, हेल्पिंग हँड फाउंडेशन, बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, द्वारकाधीश भजनमाळा, मराठा मित्रमंडळ, शिवनेरी गोविंदा पथक, अष्टविनायक मित्रमंडळ, उत्कृष्ट क्रीडा मंडळ, उत्कर्ष क्रीडा मंडळ, अरुणोदय मित्रमंडळ, श्री साई स्पोर्ट्स कांजूरमार्ग, नरदास नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, पांडवकुंड मित्रमंडळ, शिवसाई मित्र परिवार, उत्कर्ष नगर, महाकाळ क्रिकेट संघ, विहा स्पोर्ट्स क्लब भांडूप, विके स्पोर्ट्स, NB पॅकर्स संघ, ड्रीम 11 संघ आणि डॉमिनेटर क्रिकेट संघ सर्वांचा आभारी आहे ज्यांनी आपल्याला ह्या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल राहिले, सपोर्ट केला गेला. या बॉल देखील थांबवून ठेवलं गेलं आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. रन जर पाहिले तर आतापर्यंत 13 रन झालेत, म्हणजे बॉल टू बॉल रन चालू आहेत. 13 बॉल 13, 24-25 पण या ग्राउंडवर फाईट आहे. पुन्हा एकदा सुफियान या बॉलवर समोर खेळले गेलेत. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 खेळाडूंच्या मधून आधी बॉल ट्रॅव्हल झाला, म्हणजे कांजूर आणि भांडूप मधून डायरेक्ट जोगेश्वरी लिंक रोड. काळजी घ्या स्वतःची मित्रांनो, बॉल लागेल. अंडरआर्म क्रिकेट अशी फिल्डिंग जगाच्या कुठल्याही इतिहासामध्ये रचली नसेल, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशी फिल्डिंग. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. आता क्रिकेटला खूप चांगले दिवस आले. युट्यूब आले, LED स्क्रीन आल्या, ट्रॉफी आल्या. पहिली 5 रुपयाची मॅच, 10 रुपयाची मॅच असे पण मॅचेस पाहिल्या गेल्या. 5,000 3,000 पर्यंत पोहोचले. आता 50,000 5 लाख ISPL सारखी क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. यावर देखील एज घेतली गेली. बॉलला थोडा फिरला, नो बॉल, नो नाही ना, सिंगल रन आहे. हा कीपर डायरेक्ट बाउंड्रीवरून आवाज आला, कचला. कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत होताना पाहिली गेली आहे. स्कोर पाहिला तर 16 रन झाले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस. या बॉलवर चेक केला गेला. 16 रन्स वरती 1 विकेट गेली आहे. 24-30 पर्यंत टार्गेट घेऊन जाईल का सुफियान आणि रुपेश. जबरदस्त बॅटिंग केली सुफियानने. 7 बॉल 7 रन्स वरती बॅटिंग करतायत. या बॉल देखील समोर टॅप केला गेला. जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील 2. ग्राफ मात्र 2 नी पुढे जाईल. 18 धावा झाल्या धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन. एकूण 20 संघ. वॉर्ड वाईज देखील 115चे वॉर्डचे 4 संघ आहेत. बिल्डिंग वाईज संघ देखील खेळताना पाहायला मिळतात. आज खुल्या गटातील देखील संघ पाहिले गेले. मालाडचा संघ आपण पाहिला, अंधेरीचा संघ आपण पाहिला, जोगेश्वरीचा संघ आपण पाहिला. विविध भागातून खेळाडू आज इकडे खेळताना पाहायला मिळाले. अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये भांडूपकरांचा एक वेगळा वाटा आहे. त्याच्यामध्ये अँटिक 9 संघाचं देखील एक जबरदस्त कामगिरी राहिली आहे. या बॉलवर अगदी व्यासपीठावर बॉल ट्रॅव्हल झालाय. म्हणजे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आज सर्व उपस्थित सर्व अँटिक 9 मित्र परिवार आणि आमच्या व्यासपीठावर आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकतो. 115चे आपण पाहिलं तर नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून आज इकडे निवडून येत असताना ज्योतिताई राजभोज आज त्यांचं देखील या व्यासपीठाला आणि त्या देखील इकडे उपस्थित राहिल्या. विठ्ठलजी परब साहेब देखील मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे भरत सर देखील मॅचचा आनंद घेतात. सर्व व्यासपीठावर उपस्थित. क्रिकेट काही जणांना खेळायला आवडतं, काही जणांना बघायला आवडतं. 19 रन झाले धावफलकावर. शेवटची ओव्हर घेऊन येते सुहास. एक जबरदस्त क्रिकेट प्रेमी आहेत आणि खूप वर्ष त्यांना देखील एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलंय. SP जलसा मालाड एक चांगले स्पिनर म्हणून देखील ओळख गेली आणि आज दिवसभरामध्ये चांगली बॉलिंग केली सुहास यांनी. पहिला बॉल फिरवला गेला परंतु आतमध्ये आला बॉल. तेवढ्याच अंदाजामध्ये खेळले गेले तर सिंगल मिळेल. 1 रनने धावफलक पुढे जाईल. 20 20 रन झाले धावफलकावरती. अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल. या बॉलवर स्टेप आउट झाले. नो बॉल. स्ट्राइक एंडला चान्स आहे. बॅटर आउट.
वॉर्ड वाईज मधून क्वालिफाय झाला होता, ती फायनल यानंतर खेळली जाईल. या बॉल देखील स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रन्स मात्र सिंगल मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. आज आमच्या महिला भगिनी देखील काही मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्या, त्यांचं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू. क्रिकेट बघणं, खेळणं, जिंकणं. या बॉल देखील टॅप केला गेलाय, बॅकफुटला आले. महिलांचं क्रिकेट देखील आता भारतामध्ये एक वेगळ्या स्तरावर गेलं, कारण की महिलांनी यावर्षी वर्ल्ड कप जिंकला. या बॉलवर नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट, पार जावं लागेल बॅटरला. स्वप्नील येत आहेत नॉन स्ट्राईक एंडला. 23 रन झाले. शेवटच्या बॉलवर फिनिशिंग टच देईल का बॅटर सुफियान? या बॉलर सुहासने चेक केलंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. SP जलसा मालाड त्यांच्या विरुद्ध फाईट करते. राहुल 11 मरोळ मालाडचे दोन्ही संघ या बॉल देखील कव्हरला खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला बॉलातून निसटला गेलाय. 1 रन मिळेल. 25 झालाय आणि 26 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता SP जलसा मालाड या संघाला. उत्तर दिलं तर मात्र आपल्याला पारितोषिक देण्यात येतील. आणि प्रश्न विचारल्यानंतर प्रथमतः सर्वांनी मात्र हात उचलायचा आहे. मग आम्ही बघू की कोणत्या प्रेक्षकांनी मात्र पहिला हात उचलेल त्याला मात्र, आणि पहिला हात उचलून जो मात्र अचूक उत्तर देईल त्याला मात्र आम्ही पारितोषिक देण्यात येणार आहे. तर आजच्या दिवसातला आपल्या सेमीफायनल मॅचमधला पहिला प्रश्न असा आहे की नुकत्याच झालेल्या वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूला वुमेन ऑफ द सिरीज हा पुरस्कार भेटला? प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणाला मिळालं? इकडनं हात उचलला आहे. सोफी डिवाइन. चुकीचं उत्तर आहे. इकडे उचललाय हात. गुगल केलं नाही ना? आपले परब काकांनी हात उचललाय. दीप्ती यादव. बरोबर उत्तर आहे. काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तसंच नक्कीच मला असं वाटतं की काका समर्थनगर मित्रमंडळाचे आहेत आणि त्यांना मात्र आता पारितोषिक देण्यात येईल. तर काका तुम्हाला काय वाटतं आपली स्पर्धा बघून, आपले हे युगंधर चषक बघून? उत्कृष्ट ऑर्गनाईज चालू आहे. उत्कृष्ट ऑर्गनाईज आहे. इव्हन तुझं पण जे स्पीच आहे ते खरोखर नावाजू ठीक आहे चालेल. तुम्ही लोकांनी जे ईर्षेने जे नाही बरोबर येत नाही, तुम्ही लोक म्हणजे एंटिक नायने जे ईर्षेने जे सामने भरवत आहेत कंटिन्यू 10 वर्ष, तर खरोखर आम्हाला पण आनंद आहे. तसंच भरत सर आणि आम्ही एकत्रच खेळलेलो आहोत. एकदम रडारडीचे मारामारीपर्यंत आम्ही गेम खेळलेलो आहे. त्यावेळेला ही मैदान भरपूर मोठं होतं, पण ओके जागेवर हे मैदान शॉर्ट केलं आहे. पण तुम्ही चांगलं आयोजन करताय, हे आनंदाची गोष्ट आहे. मला पण आहे, भरत सरांना पण, आमच्या समर्थ मित्रमंडळाला पण धन्यवाद. आणि नक्कीच आपण मात्र अचूक उत्तर दिलंय त्याबद्दल मात्र आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. चला मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर इकडे परब काकांनी नक्कीच दिलंय. बोला ना. 26 टार्गेट आहे. युगंधर चषक आपण पाहत आहोत. प्रेक्षकांची देखील ही स्पेशल ऑफर प्राइस पाहिले गेले आहे. सर्व ऑफिशियल्स आपण बॅनर मध्ये देखील स्क्रीनवर पाहू शकतो. 24 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर नैनेश आणि नॉन स्ट्राईक एंडला कुणाल. बॉलिंग साठी बनी पहिली ओव्हर घेऊन येतात. चांगलं क्रिकेट पवई त्या परिसरात देखील खेळत असताना चर्चेत राहिले गेलेत बनी.
स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर नैनेश 26 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅचला जिंकण्याकरिता एस पी जलसा मालाड. दोन संघ मात्र इकडे आमने सामने फाईट करतील. सेमीफायनलची मॅच. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु व्हाईट बॉल. कोणता संघ मात्र बाजी मारेल. भव्य दिव्य असं आयोजन सोपी गोष्ट नाहीये. मग एवढं सगळं ऑर्गनाईज करणं मॅनेजमेंट करणं. एंटिंग 9 स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आज समर्थनगरमध्ये या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि एक रन खूप महत्वाचा असणार आहे मॅचला जिंकण्याकरिता. नैनेश आणि कुणाली जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 1 रनने ते खातं ओपन केलं गेलंय. 21,000चा प्रथम क्रमांक कोण जिंकेल. 11,000चा प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक कोण जिंकेल. यंग वॉरियर संघ मात्र चिठ्ठीमधून डायरेक्ट फायनल. सो त्यांचं लक पण होतं पण त्यांनी चांगल्या चांगल्या टीम्सला मात्र फाईट करत असताना तोही संघ मात्र इकडे दाखल झाला होता. सर्व टीम्सने खूप चांगला खेळ केला. युनायटेड विक्रोळी संघाने पण खूप चांगली कामगिरी केली. जेके ब्रँड टीमने खूप चांगला खेळ केला. सर्व टीम्स या बॉल देखील समोर खेळले गेलेत. खेळाडू बनीस होता तिकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये गेले आणि मात्र येईल डॉट बॉल करून चालणार नाही. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. नैनेशला क्रुशल मॅच आहे. सेमीफायनलची मॅच जिंकून कोण जाईल फायनल मध्ये. युगंधर चषक युगे युगे युगंधर. बॉलिंगसाठी बनी या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिकडे रन नाहीये. अंगाला बॉल आदळला गेला डायरेक्ट बाहेर गेला त्यामुळे रन नसेल. मात्र तिकडे डॉट बॉल येईल. मॅच मध्ये सुरुवात केली बनीने चांगली ओव्हर टाकली पहिली ओव्हर. 25 धावांची अजूनही मॅचला गरज आहे. 21 चेंडू 25 धावांची गरज. 21 बॉल 25 करायचे. स्ट्राईक एंडला नैनेश लेफ्टी आहेत. या बॉलवर स्टेप आउट झाले. क्विक स्टंपिंग बॅटर आउट. ओ युटी. या परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक आपण पाहिल्या गेल्या. वॉर्ड क्रमांक 115. बॉलिंगसाठी बनीने एकच रन खर्च केली गेली आहे. जबरदस्त बॉलिंग केली गेली बनी. लाइफ में मनी अभी बॉलिंग कर रहा है मनी बनी. या बॉलर स्टेप आउट झालेत आणि अंपायर्स निर्णय कळवतील. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिला तर कोणता संघ बाजी मारेल. आज युगंधर चषक 10वं वर्ष लक्षात राहील कारण की भले भले संघाला इकडे आज धक्के मिळाले परंतु चॅम्पियन कोण होईल. कोण नवा चॅम्पियन पाहायला मिळेल का. या बॉल चेक केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग केली गेली बनीने. 3 रन खर्च करत असताना 1 विकेट मिळवली गेली आहे. सामना अगदी थोडाफार क्रुशल होतो जिंकण्याकरिता. 23 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 23 धावांची गरज. प्रचंड शांतता आहे. एवढी शांतता आहे. या बॉलवर मात्र इकडे डेलिब्रेट स्वरूपामध्ये कुठल्या प्रकारे मिळणार. गुड बॉलिंग बनी. फक्त आणि फक्त 3 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग टाकली आहे. 1 विकेट मिळवली गेली आहे. जबरदस्त बॉलिंग. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 23 रनची गरज आहे. 18 बॉल 23 करायचे आहेत.
मी नेहमी बोलतो की एका दुसरा बॅट्समन तुमच्याकडे कमी असला तरी चालेल, परंतु बॉलिंग डिपार्टमेंट तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. यावर्षी भारताने T20 वर्ल्ड कप मागे का जिंकला तर बॉलिंग डिपार्टमेंट आपलं स्ट्रॉंग होता. बुमरा वगैरे खूप चांगला बॉलिंग अटॅक होता, परंतु काल देखील सुरुवात चांगली केली T20 वर्ल्ड कपची. रोहित मॅन शर्माला काल आपण पाहिलं वानखेडे स्टेडियमवरती ॲज अ ब्रँड अँबॅसिडर T20 वर्ल्ड कपचा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 9 सेकंडला थोडीफार आपण पाहिलं तर इकडे मिसफील्ड पाहिली गेली. बघता बघता रन्स 4 रन झाले दफलकावर. मॅच मध्ये तेवढी शांतता आपल्याला पाहायला मिळते. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे पद्मनाथ प्रभू बाबू सर, त्यानंतर जितेंद्र कदम सर आणि आमचे ऑफिशियल पंच सागर सर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे द व्हॉइस ऑफ भांडूप तेजस, एक युवा समालोचक आहे तेजस सरदेकर, एक युवा समालोचक या परिसरातून आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला आवाज. या बॉल लाऊड अपील. आणि आमचे राज सोलकर याच परिसरातील एक चांगलं क्रिकेट खेळत असताना आता स्थलांतर झालेत, परंतु भांडूप त्यांच्या हृदयात आहे. बहुतेक खेळाडू भांडूपमधून गेले, पण भांडूप मनातून नाही गेलाय. मनात जो आपण जिकडे लहानाचे मोठे झालो आहे, भले किती पण मोठ्या 3 BHK मध्ये राहा, पण 10x10 रूम मध्ये राहणं आणि ते एक वेगळा माहोल आहे. ते प्रेम कुठेच मिळणार नाहीये. चाळीतलं प्रेम एक वेगळं प्रेम आहे. आज मित्र सुख दुःखात आपण एकत्र येतो. मराठी सण. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि बॅटर आउट. बाहेर जावं लागेल बॅटरला. लाजल्या. हा डान्स रील्स पण आता बघतो आपण. इंस्टाग्राम फेम आहे. लाईफमध्ये सोशल मीडिया नसेल तर आपण आता मोबाईल नसेल 1 तास तरी मोबाईल काढून घेतला आपल्याकडून तरी धगधग वाढते. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. झटपट पटापट. किरीश का गाना सुनेगा. स्ट्राईक एंड लेफ्टी बॅटर येतात. निखिल. मॅच मात्र थोडी फसली आहे. 4 रन झालेत. बॉलिंगसाठी राहुल. या बॉल देखील वेगात खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल. राहुलनी पण स्माईल केली नंतर की वाईटच आहे. धाव फलक जर पाहिलं तर आतापर्यंत 5 रन्स 2 विकेट गेलेत. 15 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. 15 चेंडू 21 धावांची गरज आहे. एकाच दुसरी बाउंड्री पाहायला मिळेल का? अंडरआर्म क्रिकेट, सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट. फक्त क्रिकेट. रक्तात क्रिकेट आहे. या बॉलवर देखील आपण पाहिला तर रन्स सिंगल रन मिळेल. तर योगायोगाने 14 फेब्रुवारी मात्र सॅटर्डेला आली आहे, व्हॅलेंटाईन डे. त्या दिवशी पण मॅचेस असल्या तर मग लफडेच आहेत. कारण की क्रिकेटवर जेवढं प्रेम आहे तेवढं कोणावरच प्रेम नाही आहे. त्यामुळे क्रिकेटने खूप सारे मित्र दिले लाईफ मध्ये. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि बॅटर आउट. आज आमच्या बरोबर सकाळपासून जे आमचे मित्र स्कोरिंग करतायत, अभिषेक शिंगरे, आज सर्व त्यांचे मग शुक्रदीप, सुयोग, निशांत, तेजस, भरत, दर्शन, तेजस कोळसे, शुभम, रोहित चौगुले, आकाश, ओमकार. मग भले 2 दिवसाची टुर्नामेंट पण मागील 3 महिने प्लॅनिंग आहे. जयेश मोडक. जेवढी नावं घेवढी ते कमी आहेत, कारण की मित्र भले आज सोडून गेलेत भांडूप, परंतु अँटिक 9 वर प्रेम आहे.
आणि भांडूपवर प्रेम आहे. ज्ञानेश बुवा वाडकर सर्व आमचे जे या क्रीडा स्पर्धेवर त्यांचं प्रेम राहिले गेले. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसला. डिक्लोजर मध्ये जाईल का नाही, पण सिंगल रन मिळेल. मॅच थोडीफार फसती आहे. पहिला 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 7 रन झालेत. 12 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. चला 12 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. अगदी परब काकांनी मात्र उत्तर बरोबर दिलेलं. दीप्ती शर्मा हे उत्तर काकांनी दिलेलं. काकाने विनंती आपण मंचावरती यायचं आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी. डीजे आवाज येऊ दे, तिथपासून मात्र आपले प्रेक्षक आनंद घेतील थोडा डीजेच्या आवाजाचा. परब काकांना विनंती आहे, इकडनं या, इकडनं या. सरांकडनं परब काकांकडे सत्कार त्यांचा पारितोषिक एक दिला जात आहे. आणि तसंच मात्र आता पुढचा प्रश्न आपल्यासोबत इकडे घेऊन आलोय. तर 2024चा वर्ल्ड कप आपल्या भारताने जिंकला होता, T20 वर्ल्ड कप. तर त्यापैकी आपल्या भारताचा असा कोणता खेळाडू होता ज्याने सर्वाधिक षटकार मारले होते संपूर्ण टुर्नामेंटमध्ये? हे बघा, 1 मिनिट. उत्तर दिलंय पण हात उचला, पहिला उचलला तो ह्यांनी उचललाय. काका नाव सांगायचंय? शेखर देसाई. शेखर देसाई. काय उत्तर आहे? रोहित शर्मा. येस, आपल्या भारताची शान आहे, आपल्या भारताचा मान आहे. आपला कप्तान रोहित शर्मा खूप छान आहे. आणि काकाने देखील उत्तर सांगितलंय रोहित शर्मा. मित्रांनो, काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, पुढच्या ओव्हरमध्ये काकांना मी आताच विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय आपलं पारितोषिक घेण्यासाठी. बघा, उत्तर जरी आपल्याला माहिती असलं पण सर्वाधिक आपण मात्र पहिला हात उचलायचा आहे. हात उचलल्यानंतरच उत्तर द्यायचंय आपण. हॅलो, हा काकांना प्राइज देतोय आपण. काकांनी पण स्माइल केले, खुश झालेत काका. मला आणखीन एक सूचना मिळाली आहे आयोजकांकडनं. फक्त आणि फक्त प्रेक्षक उत्तर देऊ शकतात. जे खेळाडू आहेत प्रेक्षक म्हणून जे नाही आहेत ते उत्तर देऊ शकत नाही आहेत. ही देखील आपण गोष्ट लक्षात ठेवा. चला धन्यवाद. आता मात्र आपण मॅचकडे वळूया. 3 विकेट गेले. 7 रन झालेत. सामना देखील थोडा आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळतो. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 12 बॉल 19 करायचे आहेत. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द नाईट. ओ यू टी बॅट आउट. नवीन बॅटर येतात आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत, थोडी मॅच आपण पाहिलं फर्स्ट 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची गरज आहे. 11 चेंडून 19 धावांची गरज. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त खेळ केला, परंतु दुसरा डाव अगदी बॉल टू बॉलची मॅच होती, परंतु या ग्राउंडवर थोडी डिफिकल्ट पाहायला गेली. 26 रनचं टार्गेट. या बॉलवर सिंगल रन. नॉन स्ट्राईक एंडला मात्र थोडा कुणाल स्ट्राईक एंडला. SP जलसा मालाड संघ थोडा मात्र बॅकफुटला राहिला आहे.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच शांत होताना पाहायला मिळते. तिसरी ओव्हर देखील शांत पाहिली गेली. मॅच आता थोडीफार फसली आहे. 8 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर वाईट +1. या बॉल देखील बॅकफुटला आले. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. स्कोर मात्र पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. मॅच मात्र आता थोडीफार कठीण होती आहे. चौकारांची गरज आहे. सिंगल डबल करून चालणार नाही. मोठा स्ट्रोक खेळावा लागतील सुहासला. या बॉल थोडीशी मिसफील्ड. रन मात्र 2 ने पुढे जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. 6 बॉल 14 करायचे आहेत. कोणता संघ मात्र इकडे फायनल मध्ये जाईल? फायनल मध्ये आपण पाहतो चिठ्ठीमध्ये यंग वॉरियर्स भांडूपचा संघ क्वालिफाय झाला. राजूताई पाटील यांच्या हातून ती चिठ्ठी उचलली गेली आणि बरोबर भांडूपचा संघ. चला मित्रांनो, आता मात्र तिसरं षटक देखील संपलंय. येणाऱ्या 19 फेब्रुवारी आपल्या भांडुपकर प्रतिष्ठानच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला देखील यायला विसरू नका. तर पुढचा प्रश्न महाराजांवरतूनच आहे, महाराजांच्या इतिहासावरूनच आहे. मित्रांनो, हात उचलायचा, त्यानंतरच उत्तर द्यायचं आहे. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात नक्कीच कोणता जलदुर्ग बांधला? इकडे हात उचललाय. दादा हिस्ट्रीमध्ये टॉपर होते वाटतं. काय नाव आहे दादा? अनिकेत खानदारे, उत्तर काय? सिंधुदुर्ग किल्ला. बरोबर आहे. येस, अनिकेत खानदारे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत आणि एकदा आपण जोरदार घोषणा देऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. चला पुन्हा एकदा मात्र आता फायनल ओव्हरला इकडे सुरुवात करूया. थोडीफार मॅच आपण पाहता शांत होताना पाहिली गेली. 6 बॉल 14 करायचे आहेत. पहिल्या बॉल बाउंड्री येईल का? पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिला गेलाय. अगदी बॅटर हॅलो हॅलो. तसंच एक विकासदादा पाटील नक्कीच मंचावरती बसून मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचसोबत समालोचकांचा देखील आनंद घेत आहेत, त्यांचे समालोचन देखील ऐकतायत. आणि त्याच माध्यमातून इकडे विकासदादा पाटील यांनी नक्कीच मला सांगितलं की एवढं सुंदर समालोचन इकडे मी या मैदानावरती ऐकतोय आणि त्यासाठी मला नक्कीच मात्र इकडे भेटवस्तू द्यायची आहे. त्यांना मात्र सत्कार होतोय. नक्कीच सागरदादांसाठी इकडे एक विशेष पुरस्कार आलाय विकासदादा पाटील यांच्याकडनं. का व्हॉइस ऑफ अंडरआर्म क्रिकेट म्हटलं गेलं ते मात्र आपण मैदानावरती ऐकतोय. शेवटचे काही बॉल बाकी आहे. 4 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. धन्यवाद पाटील साहेब. या बॉल देखील परफेक्ट, परंतु वाईट बॉल. चौकार येईल का? 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत 11. चार चेंडूने 11 धावांची गरज आहे. सामना थोडा फसताना पाहायला मिळतोय. 4 बॉल 11 करायचे आहेत. सुहास यांना चौकार लागावा लागेल. या बॉलवर समोर खेळले गेले. बॉल निघून जाते पुन्हा एकदा. 2 धावांसाठी 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा, असं नाही की या ग्राउंडवर टॅपच बाउंड्री जाईल. सुयोग गेले तर ग्राउंड स्ट्रोक पण एक बाउंड्री जाऊ शकते, परंतु सकाळपासून ग्राउंड स्ट्रोक अगदी एका दुसरीच बाउंड्री पाहायला मिळाली आहे. तर आता ग्राउंड मध्ये मला तरी असं वाटतंय की ग्राउंड फटका मारणारा खेळाडू ही स्पर्धा खेळत नाहीये. म्हणजे भरत मराठे तुम्ही या स्पर्धेत खेळताना आजपर्यंत पाहिलं नाहीये, कारण की प्रमुख आयोजक आहेत. या मैदानात त्यांनी ग्राउंड फटके आधी चांगल्या चांगल्या गोलंदाजांना मारले आहेत, पण ते नक्कीच प्रमुख आयोजक आहेत या म्हणून मात्र ही स्पर्धा खेळत नाहीयेत आज. थोडी आता मॅच मात्र फाईट होताना पाहिली गेली आहे. बॅकफुटला गेले संघ आपण पाहता एसपी जलसा मालाड. राहुल मरोळ संघ मात्र या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आणि
11 साई माऊली मरोळ संघ बॅक टू बॅक फायनल मॅच मध्ये प्रवेश करतोय मित्रांनो. 2025 च्या फायनल मध्ये देखील ते दाखल झाले होते.